नमस्कार. उद्या शनिवार दिनांक आहे 11 ऑक्टोबर. तर उद्या एक अत्यंत दुर्मिळ असा योग जुळवून आलेला आहे. तर तो योग कोणता? शनी रोहिणी अमृत सिद्धी योग. हा जो योग आहे तो वर्षातून 2 वेळेसच तयार होत असतो. तर उद्याच्या दिवशी ज्याही व्यक्तींना शनिपीडा आहे, साडेसाती आहे, त्यांची साडेसाती कमी होण्यासाठी अत्यंत साधा सोपा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. तर उद्याच्या दिवशी जर तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा केली, ती पूजा कशा पद्धतीने करायची आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर पिंपळाचं झाड हे म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार आहे आणि भगवान विष्णूंना आपण उद्याच्या दिवशी साकडं घालायचं आहे. शनिदेवांची अगदी मनोभावे सेवा करायची आहे. तर शनिपीडा साडेसाती दूर करण्यासाठी आपण शनिदेवांना मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. म्हणजेच पिंपळाच्या झाडाच्या समोर आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आपण एक तांब्या पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा कच्चं दूध टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर हळदी कुंकू एखादं फूल अर्पण करायचं आहे त्या पाण्यामध्ये आणि ते पाणी आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. तर हे पाणी अर्पण करत असताना आपण उजव्या हाताने त्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे आणि डावा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे. आणि असं करत असताना आपण ओम भगवते वासुदेवाय नमः हा जो मंत्र आहे तो तुम्ही अगदी मनापासून 11 वेळेस म्हणायचा आहे. आणि हे पाणी अर्पण केल्यानंतर आपण भगवान विष्णूंना आणि शनिदेवांना अगदी मनोभावे आपली जी काही इच्छा आहे, जे काही आपल्याला दुःख दारिद्र्य आहे ते तुम्ही अगदी मनोभावे सांगा. फक्त उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय करा. उद्याचा जो योग आहे तो पुन्हा तुम्हाला असा योग भेटणार नाही. त्यासाठी ही सेवा तुम्ही नक्की करा आणि तुमच्या मागे असलेली साडेसाती शनिपीडा ही अगदी शीघ्र गतीने कमी करण्यासाठी उद्याची सेवा नक्कीच तुम्हाला खूप सारी मदत करणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा उपायासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.